निवडणुकीवरील आक्षेपांमुळे राज्यातील काही नगर परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या। बारामती नगरसह साताऱ्यातील महाबळेश्वर, फलटणमध्ये काही ठिकाणी निवडणुका पुढे ढकलल्या। भाजप हा सर्वात बाटलेला पक्ष, फोडाफोडीशिवाय त्यांना काही जमत नाही। मंत्री माणिकराव कोकाटेंचा भाजपवर घणाघाती हल्लाबोल। कराडमध्ये निवडणुकीत मोठी दहशत, मुख्यमंत्री इथे येऊन सर्वांना दम देणार। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा फडणवीसांसमोर गंभीर आरोप। खोटं बोलता येत नाही म्हणून माझं खातं बदललं तर मी दादांचा पठ्ठ्या, आपला वादा पक्का। माणिकराव कोकाटेंचं खाते बदलाच्या मुद्द्यावरून सूचक विधान। भुसावळमध्ये जाहीर सभेत खडसेंचं थेट भाजपच्या चिन्हावर मतदान करण्याचं आवाहन। वेळीच कार्यकर्त्याने चूक लक्षात आणून दिल्यानंतर खडसेंकडून विधानाची सारवासारव। खडसेंच्या विधानामुळे उपस्थितांमध्ये एकच हर्ष। पालकमंत्र्यांचं आडनाव गोरे आणि मात्र धंदे सगळे काळे। मेहबूब शेख यांचा जयकुमार गोरेंवर निशाणा। नंबर 1 हा नंबर 1च असतो, नंबर 2ला काहीच किंमत नसते। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या विधानाची जोरदार चर्चा। चव्हाणांचा रोख कुणाकडे, यावर चर्चांना उधाण। तर कालपर्वा अध्यक्ष झालेल्यांनी युतीवर बोलू नये, मंत्री शंभूराज देसाईंचा रवींद्र चव्हाणांना जोरदार टोला। अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार आज विवाह बंधनात अडकणार। दिवसभर प्रचाराचा धडाका असताना अजित पवार विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार का, याकडे लक्ष। आणि नांदेडमध्ये जातीय विखारातून वडिलांनी मुलीच्या प्रियकराला संपवलं। प्रेयसीने मृतदेहासमोर कपाळाला लावलं कुंकू। कराड नगर परिषदेमध्ये प्रभाग 9 मधील उमेदवार पोपटराव साळुंखे यांच्या प्रचारासाठी खासदार निलेश लंके आलेले होते। यावेळेला त्यांनी भाजपाची वाटचाल हुकुमशाहीच्या बाजूने पाहायला मिळते। दोन्ही शिवसेना राष्ट्रवादी एकमेकांसोबत निवडणुकांमध्ये दिसत आहेत। हुकुमशाही विरोधात सर्वजण एकवटलेले असल्याचे खासदार निलेश लंके म्हणाले। तुम्ही पाहिला असन भाजपची राजकीय पद्धत जर पाहिली एक हुकुमशाहीच्या बाजूने ही वाटचाल आपल्याला भाजपची पाहायला मिळत आहे। त्याच्या विरोधात हे सगळे आजच्या परिस्थितीत तरी वेगवेगळ्या ठिकाणी एकवटलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। काही ठिकाणी दोन्ही शिवसेनेच्या युत्या झालेल्या आहेत, उद्धव साहेबांच्या असो किंवा शिंदे साहेबांच्या असो। काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेब असो, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा असो किंवा इतर पक्ष एकत्र येऊन निवडणुका लढवलेल्या। पण असं कुठं दिसलं नाही की राष्ट्रवादी भाजप एकत्र लढलंय, काँग्रेस भाजप एकत्र लढलंय, की शिवसेना भाजप एकत्र लढलं, असं काही झालं नाही। आणि ही हुकुमशाहीला विरोध म्हणून या ठिकाणी सर्व एकवटलेले आहे। मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सिन्नरमधल्या सभेमध्ये भाजपावरती जोरदार निशाणा साधलाय। भाजप सर्वात बाटलेला पक्ष असून त्यांना फोडाफोडीशिवाय काही जमत नाही, अशी गंभीर टीका कोकाटेंनी केली आहे। तर आपल्याला खोटं बोलता येत नाही म्हणून माझं खातं बदललं, मी दादांचा पठ्ठ्या, असं कोकाटे म्हणाले। तर राज्यात निवडणुकीचा प्रचाराचा शेवटच्या टप्प्यात असताना महायुतीमधला अंतर्गत वाद विकोपाला गेल्यामुळे जोरदार चर्चा सुरू झाल्यात। लढाया फक्त आपसामध्येच आहे, म्हणजे युतीमध्येच जास्त लढाया। निवडणूक संघर्ष हा युतीमध्येच आहे, विरोधी पक्षात तर कुठेच काही दिसत नाही। आपल्याकडे थोडासा उभाटा दिसतो, तोही बाटलेला आहे। आणि बीजेपी तर पूर्णपणे बाटलेली आहे। बीजेपीचं त्यांचं काहीच राहिलं नाही, इकडून फोड तिकडं फोड, इकडून फोड तिकडं, फोडाफोडीमध्ये त्यांचं आयुष्य चाललं। आणि जुने बिचारे कार्यकर्ते घरी बसले। माझं खातं बदललं, मला काय वाईट वाटलं नाही, पण मी काय खोटं बोललो का?
जे बोलायचे ते खरंच बोललो, त्यामुळे मला त्याच्यामध्ये खातं बदलते चालेल, पण आपला निर्णय पक्का आहे, आपला पक्ष पक्का आहे. मी दादांचा पट्टा आहे, तुम्हाला सांगतो तो शब्दाला पक्का आहे. पोटात एक आणि ओटात एक माझा राहत नाही. आपल्याला सर्वांना माहिती आहे, मी पोटात एक आणि ओटात एक ठेवत नाही. जे करायचे ते ठोसपणे करतो, जे नाही करायचे ते नाही सांगतो, नाही जमणार.